नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे। तर बघा, उद्या 14 डिसेंबरला हा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि आपण हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातलं हे महालक्ष्मीचं व्रत आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी करत असतो। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, ती टिकून राहावी यासाठी आपण हे व्रत दर गुरुवारी करत असतो। याचबरोबर बघा, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये यावर्षी एकूण 5 गुरुवार आलेले आहेत आणि आपल्याला एकूण 5 गुरुवार हे महालक्ष्मीचं व्रत करायचं आहे। शेवटच्या गुरुवारी अमावस्या आलेली असली तरी सुद्धा आपल्याला शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं आहे। आता बघा, ज्या महिला हे मार्गशीर्ष महिन्याचं व्रत करणार आहेत त्यांनी देखील, आणि ज्या महिला मार्गशीर्ष महिन्याचं हे व्रत करणार नाही त्यांनी देखील ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे। बघा, ज्या महिला हे व्रत करणार नाहीत त्यांनी ह्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत। तर बघा, आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला गुरुवारी सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर आपला मुख्य दरवाजा आणि आपला उंबरठा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे। बघा, तुम्ही एरवी हळदीचं लेपन करत नसाल तरी सुद्धा आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी हळदीचं लेपन हे करायचं आहे, कारण आपण माता लक्ष्मीचं हे व्रत करणार आहे आणि माता लक्ष्मीने आपल्या घरात सदैव अखंड वास करावा, माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड स्थिर राहावी यासाठी आपण हे व्रत करत असतो। आणि माता लक्ष्मीच्या आगमनासाठी, माता लक्ष्मीच्या आव्हानासाठी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे। तुम्ही जर का हळदीचं लेपन तुमच्या उंबरठ्यावर करत असाल तर बघा, यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असल्यामुळे जिथे हळद असेल त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही लवकर आकर्षित होते। हळदीचं लेपन केल्यामुळे भगवान विष्णू देखील आपल्यावर प्रसन्न होतात आणि भगवान विष्णू हे प्रसन्न झाले तर माता लक्ष्मी ही आपोआप आपल्यावर प्रसन्न होतात। तर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीचं लेपन करण्यासाठी तुम्ही 2 ते 3 चमचे हळद पावडर घ्यायची आहे। यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल, थोडंसं गोमतीर हे टाकून तुम्हाला याचा लेप बनवायचा आहे आणि याचं लेपन तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर करायचं आहे। हळदीचं लेपन कसं करायचं माहिती नसेल तर याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात किंवा मग याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तेथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकतात। हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला जर का शक्य झाल्यास तुम्ही दररोज तुमच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे। बघा, यामुळे माता लक्ष्मी ही आपल्याकडे प्रसन्न होणार आहे, आपल्याकडे खेचली जाणार आहे आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड वास करणार आहे। जर का तुम्हाला दररोज हळदीचं लेपन करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त गुरुवारी, मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला सकाळी उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे। यानंतर तुम्हाला हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या मध्यभागी हळदीने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे। बघा, कोरडी हळद घेऊन त्याने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला उंबरठ्याची ही सजावट करायची आहे। आपण माता लक्ष्मीच्या आगमनासाठी, स्वागतासाठी ही सजावट करणार आहोत। यानंतर आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला दोन्ही टायमाला सकाळ संध्याकाळ आपल्याला दिवा लावायचा आहे। दोन्ही बाजूला तुम्ही 2 पंत्या लावू शकतात, एक सकाळी, त्यानंतर तुम्हाला दुसरं म्हणजे संध्याकाळी ह्या पंत्या, हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। बघा, माता लक्ष्मीचा सायंकाळ हा माता लक्ष्मीच्या आगमनाचा टायमिंग असतो, त्यावेळेस आपल्याला 2 दिवे हे आपल्या दरवाजाच्या बाहेर लावायचे आहे। याचबरोबर तुम्ही सकाळी 6, 7:30, 7 वाजेपर्यंत हळदीचं लेपन करून मुख्य दरवाजाच्या बाहेर 2 दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे। यानंतर छोटीशी रांगोळी तुम्हाला काढायची आहे, ह्या रांगोळीवर तुम्हाला हळदी कुंकू देखील अर्पण करायचं आहे। याचबरोबर आपला मेन दरवाजा जो आहे त्या दरवाजाला आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे। प्रत्येक गुरुवारी तुम्ही हळदीने स्वस्तिक काढू शकतात किंवा मग तुम्ही कुंकवाने देखील स्वस्तिक काढू शकतात। स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला 2 उभ्या रेषा द्यायच्या आहे। स्वस्तिकच्या मध्ये 4 बिंदू आपल्याला ठेवायचे आहे आणि हे करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्याची हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून आपल्याला पूजा करायची आहे। आपण दरवाजावर जे स्वस्तिक काढणार आहोत त्या स्वस्तिकला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे। धूप, दीप, अगरबत्ती आपल्याला मुख्य दरवाजाला आणि उंबरठ्याला ओवाळून घ्यायची आहे। बघा, या पद्धतीने आपल्याला माता लक्ष्मीचं स्वागत हे प्रत्येक गुरुवारी करायचं आहे। जर का तुम्ही तुमच्या घरामध्ये ह्या गोष्टी दररोज करत नसाल तर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी, मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी तुम्ही ह्या गोष्टी करून बघा, तुमच्या घरामध्ये जे वातावरण आहे ते अतिशय प्रसन्न असं वातावरण तुमच्या घरामध्ये निर्माण होणार आहे आणि माता लक्ष्मी देखील तुमच्यावर प्रसन्न होणार आहे।
त्यानंतर म्हणजे दुसरं म्हणजे आपल्याला बघा, आपण मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची जशी पूजा करतो त्याचप्रमाणे श्रीहरी भगवान विष्णू आणि त्याचबरोबर बाळकृष्णाची देखील आपल्याला पूजा सेवा या महिन्यात करायच्या आहेत। जिथे भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा होते त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही सदैव अखंड वास करते, हे आपल्या सर्वांना माहिती आहेच। यामुळेच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे। बघा, तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही सकाळी एकदा संध्याकाळी एकदा असं 2 वेळा तुम्ही याचं पठण करू शकतात, किंवा मग तुम्ही दिवसभरात एक वेळेस तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण हे करू शकतात। वाचायला येत नसेल, तुम्हाला पुस्तक नसेल तुमच्याकडे, तर पुस्तक तुम्ही आणून घ्या। वाचायला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून ते देखील श्रवण करू शकतात। यूट्यूबला लावल्यानंतर तुम्हाला हे श्रवण करायचं आहे। आता यानंतर तुम्हाला बघा, आपल्याला ह्या सेवा सकाळी टायमिंग असेल तर सकाळी, किंवा संध्याकाळी टायमिंग असेल तर संध्याकाळी तुम्ही ह्या सेवा हे उपाय करू शकतात। जेव्हा तुम्ही पूजेची मांडणी करणार आहात त्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहे। आता जे पूजेची मांडणी करणार नाहीत त्यांनी ह्या गोष्टी सकाळी जरी केल्या, त्यांच्या देवघरासमोर बसून जरी केल्या तरी चालणार आहे। यानंतर तुम्हाला बघा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे। बघा, माता लक्ष्मीला प्रिय असलेलं श्री सुक्ताचं पठण तुम्हाला करायचं आहे। 16 वेळा तुम्ही याचं पठण करू शकतात, आणि याचं पठण करून झाल्यानंतर तुम्हाला एक वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। श्री सुक्त तुम्हाला म्हणायला येत नसेल तर हे सुद्धा तुम्ही यूट्यूबला लावून देऊन ते श्रवण करू शकतात, किंवा मग तुम्ही लक्ष्मी अष्टक याचं पठण करू शकतात। बघा, 16 वेळा शक्य झाल्यास तुम्ही लक्ष्मी अष्टक हे 16 वेळा पठण करायचं आहे। या गोष्टी आपल्याला प्रत्येक गुरुवारी ह्या आवर्जून करायचं आहे। बघा, तुम्ही जर का गुरुवारची व्रत करत नसाल, उपवास करत नसाल, पूजा मांडणी करत नसाल, तर ह्या गोष्टी केल्याने देखील तुम्हाला गुरुवारचे उपवास व्रत केल्याचे फळ हे मिळणार आहे। यानंतर बघा, तुम्हाला प्रत्येक गुरुवारी आपल्याला देवीला गजरा हा अर्पण करायचा आहे। मग गजरा तुम्ही तुमच्या घरातील देवीला अर्पण करू शकतात, किंवा एखाद्या मंदिरात जाऊन तुम्ही देवीला गजरा अर्पण करू शकतात। त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी तुम्ही मंदिरात जाऊन माता लक्ष्मीची ओटी भरू शकतात। जसं नवरात्रीमध्ये आपण देवीची ओटी भरतो त्याच पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी देवीची देखील ओटी भरायची आहे। मग ही ओटी तुम्ही मंदिरात जाऊन भरू शकतात, किंवा घरामध्ये देखील भरू शकतात। शक्य नसेल तर तुम्ही शेवटच्या गुरुवारी माता लक्ष्मीची ओटी तुमच्या घरामध्ये किंवा मंदिरात जाऊन आवर्जून भरायची आहे। तर या सर्व गोष्टी आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायच्या आहेत। तुम्ही ह्या गोष्टी प्रत्येक गुरुवारी केल्या तरी चालणार आहे, परंतु आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तरी या गोष्टी आवर्जून करायच्या आहे। कारण आपण जे काही करत असतो, जे काही कष्ट करत असतो, ज्याही आपण गोष्टी घरामध्ये करत असतो, ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या घराच्या प्रगतीसाठी, भरभराटीसाठी करत असतो। त्याचप्रमाणे बघा, माता लक्ष्मी जर का आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्या घराची भरभराटी, प्रगती होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही। यासाठी आपल्याला ह्या छोट्याशा गोष्टी आपल्याला जसा टायमिंग मिळेल त्या टायमात तुम्ही ह्या करू शकतात, किंवा थोडासा टायमिंग तुम्ही काढू शकतात। तुम्हाला शक्य होतील तेवढ्या यातील गोष्टी तुम्ही ह्या आवर्जून करायच्या आहेत। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।